या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे। 175 जागांसंदर्भात जवळपास एकमत झालंय, मात्र 113 जागांबाबत अजूनही तिढा कायम आहे। शिवसेनेची जागा वाटपासंदर्भात हेकेखोरीची भूमिका असल्याचं कळतंय आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांवरून तिढा आहे। काँग्रेस आणि शिवसेना यामध्ये आमनेसामने आली आहे। सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला तशी माहिती मिळाली आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात तिढा आहे अशी माहिती मिळते। आत सगळं चित्र स्पष्ट आणि आम्हाला काही दिल्लीतून कोणी यावं लागणार नाही ना। जसं आता देशाचे गृहमंत्री जाऊन बसलेले आहेत, प्रधानमंत्री येणार आहेत जागा वाटपाला। ते येतात मेट्रोच्या उद्घाटनाच्या नावाखाली किंवा काय ठाण्यामध्ये येत आहेत ना, ठाण्यामध्ये येतात, आज घोडबंदरला आहेत। आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत जास्तीत जास्त जागा आम्ही जाहीर करायचा एक प्रयत्न आहे। आजच माझे शरद पवार साहेबांसोबतही बोलणं झालं, उद्धव साहेबांशी बोलणं झालं आणि तो प्रयत्न आम्ही करतो आहे। आखरी तिढा नसतो, जागा कोणत्या पक्षाची, त्या भागामध्ये काय संघटन असेल, लोकमत काय असेल, या सगळ्या गोष्टीची चर्चा करून एक एक जागेवरची चर्चा असते आणि त्याच्यामुळे थोडा वेळ जातो। पण एक गोष्ट आहे की आम्ही तर प्रयत्न चालू आहे। तर जो जिंकेल त्याला जागा दिली जाईल असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी आज केलं। आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय तर आकड्यावरती लढत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। 26 नोव्हेंबर पूर्वी नवीन विधानसभा आणावी लागेल असं संजय राऊत म्हणाले। आकड्यांवर बोलतच नाही आहोत आम्ही। तिन्ही पक्ष प्रमुख हे तुम्ही इतक्या जागा लढायच्या आहेत, तुम्ही इतक्या जागा लढायच्या, हे नाही आहे। आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढतोय प्रत्येक मतदारसंघात। हे आमचं सूत्र आहे। लोकसभेलाही तेच सूत्र होतं आणि विधानसभेलाही तेच सूत्र राहील। तर जागा वाटपासंदर्भात ठाकरेंचं नेमकं काय ठरलंय? ठाकरे गटाची महत्त्वाची एकतर बैठक झाली। या बैठकीमध्ये 100 ते 105 जागांबाबत एकमत झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। जागा वाटपासंदर्भात ठाकरेंचं ठरलंय का असा प्रश्न उपस्थित होतो।